आपला प्रश्न पहिला आहे, ग्रीक राज्यातील खेळाडू कोणत्या ठिकाणी खेळण्यासाठी एकत्र येत असत? महत्वाचा प्रश्न आहे पहा मित्रांनो, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण हा प्रश्न आपल्याला 2016 ला सुद्धा विचारण्यात आला होता आणि 2018 ला सुद्धा. प्रश्न पहा एक वेळा, ग्रीक राज्यातील खेळाडू कोणत्या ठिकाणी खेळण्यासाठी एकत्र येत असत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, ऑलिम्पिया या ठिकाणी ग्रीक राज्यातील जे काही खेळाडू आहेत ते खेळ खेळण्यासाठी एकत्र येत असत आणि तेव्हापासूनच मित्रांनो पहा ऑलिम्पिक या खेळाची सुरुवात देखील झालेली आहे. महत्वाचा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 2 आहे, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन झाली? पहा, ईस्ट इंडिया कंपनी याची जी पहिली फॅक्टरी आहे म्हणजे पहिली कंपनी जी आहे ती कोणत्या ठिकाणी स्थापन झाली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, सुरत. म्हणजे गुजरातमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी स्थापन करण्यात आली होती सुरत या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 3 आहे पहा, संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली होती? मित्रांनो हा प्रश्न इतिहासावर महत्वाचा प्रश्न आहे. पहा, प्रश्न एक वेळा समजून घ्यायचा आहे. संपूर्ण भूमी जी आहे ती ईश्वराची आहे ही घोषणा कोणी दिलेली आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, विनोबा भावे यांनी केलेली घोषणा आहे. संपूर्ण भूमी ही ईश्वराची आहे. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, संविधानात नमूद केलेल्या नागरिकांच्या हक्कांना काय म्हटलं जातं? पहा, संविधानात जे काही नमूद केलेले हक्क आहेत नागरिकांचे हक्क त्यांना काय म्हटले जातं? कमेंट करून मित्रांनो उत्तर द्यायचं आहे, कारण हा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे. राज्यघटनेवरील हा प्रश्न अति महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, मूलभूत हक्क म्हणतात. पहा, मूलभूत हक्क कशाला म्हणतात? संविधानात जे नमूद केलेले नागरिकांचे हक्क आहेत त्यांना मूलभूत हक्क म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5 आहे, पासपोर्ट म्हणजे पारपत्र हे कोणते खाते प्रदान करते? लक्षात ठेवायचे, जे पासपोर्ट आहे, पासपोर्ट म्हणजे त्याला आपण पारपत्र म्हणतो, ते कोणतं खातं प्रदान करत आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, परराष्ट्र खातं यांच्याकडून दिलं जातं पासपोर्ट. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे? मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पहा, प्रश्न समजून घ्या एक वेळा. लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव जर मांडायचा असेल तर त्यासाठी आपल्याला किती सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, 50 सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो. त्यामुळे लोकसभेमध्ये अविश्वास आपल्याला प्रस्ताव मांडण्यात येतो. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत? लक्षात ठेवायचे, महत्वाचा प्रश्न आहे. खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव ठेवल्या गेल्या आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ओडिसा या राज्यामध्ये अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत. पर्याय क्रमांक 2. मित्रांनो हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पहा, 2018 साली आलेला महत्वाचा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 8 आहे, वित्त आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार हे कोणाकडे आहेत? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. महत्वाचा प्रश्न आहे. निवड करण्याचे अधिकार कोणाकडे असतात? कशाची? वित्त आयोगाची. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, राष्ट्रपतींकडे अधिकार असतात वित्त आयोगाची नियुक्ती करण्याचे. पर्याय क्रमांक 4. मित्रांनो हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, बिग बुल ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? पहा, बिग बुल ही संकल्पना जी आहे ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, शेअर मार्केट म्हणजे शेअर बाजाराशी संबंधित आहे बिग बुल ही संकल्पना. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, पृथ्वी व तारे यातील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? पहा, पृथ्वी आणि तारे यामधील जे अंतर आहे ते मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो म्हणजे कोणतं एकक वापरलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, प्रकाश वर्ष हे एकक वापरलं जातं. लक्षात ठेवायचंय, जर अवकाशातील अंतर मोजायचं असेल, पहा अवकाशातील अंतर जर मोजायचं असेल तर प्रकाश वर्ष या एककाचा वापर केला जातो आणि जर गावागावातील अंतर मोजायचं असेल तर पहा किलोमीटरचा वापर केला जातो. लक्षात ठेवायचे, महत्वाचा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 12 आहे, स्टीव्ह जॉब्स हे डॅश या कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी होते? कमेंट करून उत्तर द्यायचं आहे, कारण हा महत्वाचा प्रश्न आहे तंत्रज्ञानावर. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, ऍपल. लक्षात ठेवायचे, स्टीव्ह जॉब हे जे आहेत हे ऍपल कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांनी ऍपल कंपनीची स्थापना केली आहे स्टीव्ह जॉब्स यांनी. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13 आहे, मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? पहा, मायक्रोसॉफ्ट कंपनी. लक्षात ठेवायचे मित्रांनो, मायक्रोसॉफ्ट ही जी कंपनी आहे ही ऑपरेटिंग सिस्टीम बनवत आहे विंडोज या नावानं. तर या कंपनीचे संस्थापक कोण आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, बिल गेट्स हे आहे ते मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आहेत. लक्षात ठेवायचे,
सुंदर पिचाई हे जे आहेत हे गुगल कंपनीचे सीईओ आहेत. लक्षात ठेवायचं, गुगल कंपनीचे सीईओ आहेत सुंदर पिचाई. 2015 पासून बिल गेट्स हे जे आहे ते मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक म्हणजे संस्थापक आहेत आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे जे सीईओ आहेत ते आहेत सध्याचे सत्या नडेला. हे जे आहेत हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ आहेत. लक्षात ठेवायचे, महत्त्वाचा प्रश्न आहे. गुगलचे सुंदर पिचाई. प्रश्न क्रमांक 14 आहे, संगणकासोबत इलेक्ट्रॉनिक संसाधने जोडण्यासाठी सर्वसाधारणपणे डॅश पोर्टचा वापर होतो. लक्षात ठेवायचं मित्रांनो, जे आपण कॉम्प्युटर सोबत जे काही दुसरे डिव्हाइस जोडतो ते डिव्हाइस म्हणजे जे संसाधने जोडण्यासाठी कशाचा वापर केला जातो, त्या पोर्ट्सला काय म्हटलं जातं? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 USB पोर्ट्स असं म्हटलं जातं. पहा, USB पोर्ट कशाला म्हटलं जातं? आपण कॉम्प्युटर सोबत जे काही दुसरे संसाधने जोडतो किंवा उपकरण जोडतो ते USB पोर्टच्या माध्यमातून जोडतो. USB युनिव्हर्सल सिरियल बस. लक्षात ठेवायचे, हा त्याचा फुल फॉर्म आहे, युनिव्हर्सल सिरियल बस. हा जो आहे USB चा